नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. बघा, एकदम ज्युसी झालेलं आहे चिकन. आणि हे चिकन आपल्याला वाफवायचं नाही, काही नाही. फक्त 15 मिनिट आपण त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत. आणि डायरेक्ट आपण अर्धवट शिजलेल्या भातामध्ये ते चिकन टाकून देणार. आणि त्या हिशोबाने आपली बिर्याणी फर्स्ट क्लास होणार. बस तुम्ही बघत राहा. चला मग बघा, आपण घेतलेला 1 किलो चिकनला 1 किलो कांदा घेतलेला आहे. अर्धा किलो कांदा आपला चांगला तळलेला आणि अर्धा किलो कांदा आपला कच्चाच. आणि सगळ्या जगाचा मसाला आपल्याला लागणार आहे. आणि अद्रक लसूणसुद्धा लागणार आहे की तुम्ही पेस्ट घ्या रेडीमेड, नाही तर घरातून चांगली ताजी बनवा. आणि आपल्याला हे सगळं काय करायचं आहे, दालचिनी, लवंग, शहाजिरे आणि हे दगडी फुले. हे दगडी फूल आपल्याला थोडं का होईना पण मिळालं ना तर बेस्ट होईल. चला मग आता हे सगळं काय केलं, मी चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं. आणि एकदम पावडरची गरज नाही आहे, खरबडीत असलं तरी चालतं. आणि आपण 1 वाटी दही घेतलं आहे, त्या हिशोबाने 1च टमाटा घ्यायचा आहे. आणि मग हे सगळं बाकीचं आहे आपलं. आता हे सगळं उचलायचं आणि या चिकनमध्ये घालून टाकायचं. बघा, आता हे सगळं पुदिना आहे तो सुकलेला, तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा. तुमच्याकडं ताजा पुदिना असेल ना, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी काय करते, पुदिना जास्त झाला की तो सुकवते आणि त्याची पावडर करून ठेवते. हे बघा, सगळं मी याच्यामध्ये टाकलं आणि मीठ टाकलं आणि चांगलं हलवून घेतलं. मुख्य म्हणजे चांगलं हलवायचं आहे. झाकणी ठेवायची आणि त्याला म्हणायचं आता 15 मिनिट झोपून जा. आणि दुसरीकडं आपण काय करायचं, पातेल्यामध्ये तेल टाकायचं आणि तमालपत्र आणि स्टारफूड, दालचिनी हे टाकायचं आणि पाणी टाकून आपलं बॉईल व्हायला ठेवायचं. मीठसुद्धा टाकायचं. मीठ टाकून घेतलं. आता याला चांगली उकळी येऊन द्यायची. आपले तांदूळ चांगले भिजलेले आहेत. आपण तांदळाला अगोदरच पाण्यामध्ये घालून ठेवत असतो. इकडं हे मॅरिनेट झालेलं छान झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटण मसाला तो साधारण 2 चम्मच टाकून द्यायचा आणि परत चांगलं हलवायचं. आता ही शेवटची स्टेज आलेली आहे ना, त्याच्यामुळं आता आपल्याला जास्त टेन्शन नाही घ्यायचं. फक्त 2 चम्मच मटणचा मसाला टाकायचा. दुसरीकडे बघा, मी चाळण आणि त्याच्या खाली बाऊल ठेवलेले. आपल्याला हे तांदूळ नितळायचेत ना. बघा, भात हा असा शिजला पाहिजे, असा अर्धवट कच्चा. बघा, दाबला ना तरी आहे ना त्याचं राहतातच आहे, काही ना काही अवशेष राहतातच आहे. असा आपला तांदूळ शिजला पाहिजे, म्हणजे जवळजवळ नाही का 98-99% शिजला पाहिजे. मी गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावरती एकदम जाडा तवा आणि मग नंतरून आपलं पातेलं, ज्याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी करायची, फायनल बिर्याणी. बघा, आता मी तूप टाकते. तुम्हाला कोणचं तूप घ्यायचं ते घ्या. आणि 2 चम्मच चांगलं नाही तर 1 पळी भरून तूप टाका. आता ह्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे, आता अर्धं ते त्याच्यामध्ये घालून टाकायचं आणि छानसं सगळीकडून ते चिकन पसरून घ्यायचं. आता भात जो आपण शिजवलेला आहे तो अर्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. सगळीकडून इक्वल करून घ्यायचा. बघा कसा टाकते मी, तसंच तुम्ही टाका. वरतून सुकलेला पुदिना नाही तर ताजा पुदिना. आता परत दुसरी स्टेप, परत चिकन आपल्याला वरतून घालायचं आहे. सगळीकडून सर्वांना मिळालं पाहिजे. चमचा घातला की प्रत्येक घासाला चिकन आलं पाहिजे. वरतून परत आपल्याला भात घालायचा. आणि हे भाताचं पाणी आपण अगोदर बाजूला काढलेलं ते फेकून नाही द्यायचं. घाई नाही करायची ते फेकायचं, ते आपल्याला शेवटच्या स्टेजला लागणार आहे. मी 2 पळ्या बरोबर ह्याच्या वरतून घातलेलं आहे. आपलं सगळं झाले स्टेप बाय स्टेप. आता वरतून 2 पळ्या मी ते पाणी घातलं. गरम गरमच होतं ते पाणी. आणि पुदिना पावडर नेहमीसारखी आपली. आणि हा आहे केवडा, घाबरू नका. हा केवड्याची बाटली आहे आणि ती वरतून मी थोडीशी स्प्रेड केली. आता हे आहे आपला जिलबीचा कलर. तुम्हाला जिलबीचा कलर नाही तर केसर टाकायचा, तो टाकू शकता. बघा, मी आता सगळीकडून तो दुधामध्ये मिसळला बरं का. मी तो मिक्स कशामध्ये केला तर दुधामध्ये केला.
तुम्हाला पाण्यात करायचं करा, पण सर्वांकडे तर दूध असतंच. बघा वेळेचं महत्त्व. या 20 मिनिटामध्ये आपली बिर्याणी रेडी. सर्वांना खाऊ घाला आणि म्हणा हॅप्पी कुकिंग.